पश्चिम आशियात पुन्हा एकदा युद्धाची ठिणगी पडली असून इराण आणि हिजबुल्लाहनं इस्रायलवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केले। लेबनॉनमधील इस्रायली कारवायांना उत्तर म्हणून इराणनं थेट इस्रायलवर 4 बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागली। या हल्ल्यामुळे इस्रायलमध्ये सायरन वाजू लागले असून संरक्षण यंत्रणेनं सर्व क्षेपणास्त्र हवेतच नष्ट केल्याचा दावा केला। इराणनं इस्रायलला प्रत्युत्तराचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिलाय। दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नेतान्याहूंना संयम पाळण्याचा सल्ला दिला। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा विरोध डावलत इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी इराणवर जोरदार हल्ले चढवले। इस्रायलनं बॅलिस्टिक मिसाईल्सद्वारे तेहरानच्या मेहराबाद विमानतळाला लक्ष्य केलं। नजाफाबाद इथल्या ड्रोन निर्मिती केंद्रावर सुद्धा भीषण हल्ले केलेत। इराणमधील अनेक शहरांवर इस्रायलनं हल्ले चढवल्यामुळे पश्चिम आशियातला तणाव पुन्हा एकदा वाढायची चिन्ह आहेत। युद्धबंदी शांतता करारासाठी अंतिम चर्चा सुरू आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी ही माहिती दिली। इराण इस्रायल युद्धबंदीसाठी तयार असल्याचे ट्रम्प म्हणाले। अंतिम वाटाघाटी यशस्वीपणे पुढे सरकत आहेत। अंतिम करारापर्यंत हॉर्मुझची नाकेबंदी कायम राहील असंही त्यांनी ठणकावलं।